आता अंगारकी चतुर्थी म्हणून मी मोदकांचा घाट घातला होता आणि या मुलासोबत मी ते कसं बनवलं हे काही मी आता सांगत बसत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मी ते शूटही करायला मला वेळ नाही मिळाला. सो कणिक मळून ठेवली होती, सारण तयार झालं होतं, तो झोपला त्या वेळेतच मी सारण तयार करून घेतलं होतं आणि हे खीरही बनवून घेतली होती. तेवढ्यात तो उठलेला होता आणि तिथून पुढे आता फक्त मोदक राहिलेले होते, ते मी त्याच्यासोबत केले. सगळी कणिक भरवून ठेवलेली होती त्यानं आणि करेपर्यंत. तर ही खीर अशी तयार केलेली होती गव्हाची आणि नैवेद्य पॅक केला होता असं टिफिनमध्ये. एका टिफिनमध्ये गव्हाची खीर पॅक केली होती. आता हे पॅक का केलं होतं, कारण आम्ही जाणार होतो महडला श्री वरद विनायकाचं दर्शन घेण्यासाठी. प्लॅन सकाळी जाण्याचा होता, पण तो पोस्टपोन होऊन संध्याकाळवर आला होता. आणि हे मोदक मी नेहमी उकडलेलेच करते, पण यावेळी ध्रुव खाईल, तळलेले त्याला आवडतील या आशेने मी ते तळून घेतले होते. आणि असं करून आम्ही संध्याकाळी 5 वाजता घरातून निघालो होतो. तर संध्याकाळचं वातावरण होतं, पाऊस येईल असं वाटत होतं. सुरुवातीला तरी दिवसभर आकाश मोकळं होतं आणि हळूहळू हे बघता काळे ढग जमा व्हायला तयार झाले होते, यायला लागले होते. या कॉर्नरहून आत गेले की महडला जाण्याचा रस्ता आहे. तर आम्ही असं करत पोहोचलो होतो आणि आजूबाजूला इतकी हिरवळ होती पावसामुळं. खरं तर सगळीकडे हिरवळ झाली होती आणि डोंगरसुद्धा हिरवेगार झाले होते आणि त्याच्या आकाशात वरती निरभ्र आकाशात काळे काळे ढग जमा व्हायला. इतकं सुंदर वातावरण होतं ना, प्रवास खूप सुंदर झाला. आणि आम्ही बाईकवरून गेलो होतो ना, सो थोडासा त्रास झाला कारण इंद्रनील थोडं दमवत होता. इथे पोहोचलो तर सगळ्या भाविकांची गर्दी झालेली होती. इथे पहिल्यांदाच विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालं. तळ्याच्याच बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं एक छोटंसं मंदिर आहे आणि त्याच्या पाठीमागं हे तळं आहे आणि समोर दिसतंय ते आहे वरद विनायकाचं मंदिर. आणि इथे जी थोडीशी स्पेस आहे त्यात यांनी तुळशीची खूप सारी रोपटी लावली होती. इतकं सुंदर वातावरण होतं ते. आणि मुळातच पावसाळी वातावरणच सुंदर असतं, कुठेही जा तुम्ही सगळं ते हिरवळ असते. आणि देवबाप्पा दिसला की आमच्या या पिल्लूचे हात जोडलेले लगेच जोडतात हात. तर हे असं सुंदर तळं होतं. तळ्याच्या आजूबाजूला 1-2 बगळेही होते. तर खूप छानच वातावरण होतं. तळ्याला थोडंसं पाणी कमी होतं तसं. आणि हे सारा परिसर बघून आम्ही मंदिरापासून पोहोचलो, गर्दी पाहिली आणि दर्शन आम्ही मुखदर्शनच घेण्याचं ठरवलं, कारण पोरं काय तिथं ध्रुव दिवसभर स्कूलमधून आला होता. सो आम्ही इथून एंट्रन्समधून प्रवेशद्वारातूनच मुखदर्शन घेतलं. सो कंटाळली होती पोरं प्रवासानं, दिवसभर शाळा हो. सो आम्ही स्क्रीनवरती या दर्शन घेतलं. इथेच नैवेद्यही इथेच दाखवला, कारण आत जाणं काही शक्य झालं नसतं, खूप वेळ गेला असता आणि यायला रात्र झाली होती. आणि हा आहे मंदिराचा आवार, मंदिराचा प्रवेश म्हणजे मंदिराचा परिसर. आणि इथून जे आहे ते आपण मगाशी पाहिलेलं तळं, त्याला इकडून ही एंट्री आहे. आणि हे खूप सारे स्टॉल लागले होते. ध्रुवला खूप घेण्याची इच्छा होती, पण त्यानं यावेळी खरंच काही मागितलं नाही. खूप शहाण्या मुलासारखा वागला आणि आम्ही घरी येण्यास निघालो. खूप सुंदर